उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत. आज अख्खा मसूर, हा अख्खा मसूर सर्वांच्या आवडीचा, तर याचा अख्खा मसूर आपण बनवूया. त्यासाठी हा रात्रभर भिजवलेला आहे 1 वाटी अख्खा मसूर. त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण, आलं आणि हे ओलं खोबरं आहे, ह्याची आपण पेस्ट करून घेऊया. आणि फोडणीसाठी एक तमालपत्र आहे, एक दालचिनी, लाल तिखट पण ठेवलेलं आहे आणि हे धना पावडर. तर आता आपण हा जो अख्खा मसूर आहे कुकरला 2 किंवा 3 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेऊया. आणि हे जे लसूण आहे हा थोडासा फोडणीसाठी ठेवते. हा लसूण, हे आलं आणि हे खोबरं हे बारीक पेस्ट करून आपण तयार ठेवूया. अख्खा मसूर रेसिपीला सुरुवात. आता इथं पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण ही फोडणी देऊया. फोडणीमध्ये मोहरी तडतडतीये. इथं थोडंसं हिंग, हे तमालपत्र, हा फोडणीसाठी लसूण, त्यानंतर आपला हा चिरलेला कांदा, कोथिंबीर, हे दालचिनी घालायची राहून गेली, ही दालचिनी. त्यानंतर आपला हा कांदा, कोथिंबीर, त्यानंतर धना पावडर, लाल तिखट आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आणि थोडी हळद, हे आपण ह्याच्यामध्ये एकत्र घालून घेऊ. एक कांदा, कोथिंबीर, टोमॅटो जेव्हा पाहिजे तेव्हा फार अट्रॅक्टिव्ह असं वाटतं. चिरलेली कांदा, कोथिंबीर पाहायला मला खूप आवडतं. ते आता आपण परतून घेऊया. हे मी ओला नारळ घेतलेला आहे. मुद्दाम ओला नारळच ह्यामध्ये छान लागतो. तर आलं, लसूण आणि ओला नारळची पेस्ट ही मी ॲड करून घेते. हे थोडी जास्त आहे पण छान लागते, म्हणजे एकदम वेगळी टेस्ट येते ओल्या नारळामुळं. आता हे आपण छान मऊ त्याला शिजून घेऊ. गॅस एकदम कमी आहे. इकडे आपला अख्खा मसूर स्टीम होत आहे, म्हणजे कुकरला लावलेला आहे, 3 शिट्ट्या होईल. हे छान आता मऊ शिजून देऊ. कांदा टोमॅटोचा मसाला छान परतून झालेला आहे. याला आपण स्मॅश करून घेऊया. तर मसाला ऑलमोस्ट परतून रेडी आहे. याच्यामध्ये आता आपण उकडलेला अख्खा मसूर ॲड करून घेऊ आणि त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लाइस करून यात आपण वरतून टाकूया. ते दिसायला छान दिसतं आणि कोणाला तिखट हवं असल्यास ते एन्जॉय करू शकतात. मसाला पूर्ण भाजून रेडी आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो अख्खा मसूर आहे हा 3 शिट्ट्या लावून कुकरला घेतलेला आहे. आता हा आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आणि थोड्या स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या. दिसायला खूप छान दिसतंय, टेस्टी पण झालं असणार आहे. हे आता आणखी 5 मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊ, म्हणजे मसाला पूर्णपणे त्याच्यात मिक्स होऊन जाईल. मीठ अगोदर मी मसूर बॉईल करताना टाकलं होतं, त्यामुळं आत्ता मी टाकत नाही आहे. जेवढं मला लागणार होतं तेवढं अगोदरच ॲड केलेलं होतं. अख्खा मसूर छानपैकी तयार आहे. अगदी सिंपल, कुठलाही मसाला नाही आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट. हा जेवढा सिंपल असेल तेवढी ओरिजिनल टेस्ट येते. खूप मसाले टाकले त्याची ओरिजिनल टेस्ट राहत नाही. अख्खा मसूर पूर्ण आपला रेडी आहे सर्विंगला. छान स्टीमी झालेलं आहे मस्त. त्याच्याबरोबर जिरा राईस किंवा पराठा.
ऑल टाईम रेसिपी. बनवा आणि एन्जॉय करा. आवडलं असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. एन्जॉय.